रिकामा खिसा माणसाला खूप काही शिकवतो. आयुष्यात कितीही त्रास असू द्या, आपलं दुःख आपल्याजवळच ठेवायला शिका. आपलं दुःख लोकांना ऐकवायला लागलो तर तमाशा बनायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही जगाला दाखवण्यासाठी काही करत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठे मूर्ख आहात, कारण दिखावा करणाऱ्यांचा नेहमीच तमाशा बनतो. मुली तोपर्यंत कमजोर असतात जोपर्यंत त्या रडतात. त्यांनी रडणं सोडलं तर त्यांच्याबरोबर चुकीचं वागणाऱ्यांना रडावं लागतं. थंडी आणि बेइज्जतीची तुम्हाला जेवढी जास्त जाणीव होईल ती तेवढी जास्त लागते. वेळ कधीही साक्षीदार आणि पुरावे मागत नाही, तो तर सरळ निर्णय ऐकवतो. काही लोक डोळ्यांमधील अश्रूसारखे असतात. कळतच नाही की ते साथ देत आहेत की साथ सोडून जात आहेत. मित्रांनो, काही नाती फक्त या गोष्टीमुळे तुटतात की एक फक्त वाट पाहतो आणि दुसऱ्याला त्याची काळजीसुद्धा नसते. मनातल्या गोष्टी सरळ सरळ सांगितल्या पाहिजेत, कारण सांगितल्यामुळे काहीतरी निर्णय घेता येतो आणि न सांगितल्यामुळे परकेपणा वाढतो. तुमच्या आयुष्यात जर कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यांमध्ये असलेले परके आणि परक्यामध्ये असलेले आपले कधी लक्षात आलेच नसते. एखादा माणूस जर आपल्याला काही देत असेल तर 4 गोष्टी ऐकून देतो. फक्त एक देवाचंच दार आहे जिथे टोमणे ऐकायला मिळत नाहीत. मित्रांनो, आयुष्य 2 दिवसाचं असो किंवा 4 दिवसाचं असो, पण आयुष्य असं जगा की आयुष्य तुम्हाला नाही तर तुम्ही आयुष्याला मिळालेले आहात. जे सहजासहजी मिळते ते कधीच आपल्याबरोबर राहत नाही आणि जे नेहमी बरोबर असते ते सहजासहजी मिळत नाही. विषामध्ये सुद्धा एवढं विष नसेल जेवढं माणूस आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी खास आहे, कारण देव कोणतीही गोष्ट फालतू बनवत नाही. माणसांना रडवून जर तुम्ही होम हवन करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. यापेक्षा रोज एका माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणा. तुम्हाला अगरबत्ती लावायची सुद्धा गरज नाही. माणसाला आयुष्यात फक्त 2च गोष्टी जास्त दिसतात. एक म्हणजे आपण खूप बुद्धिमान आहोत हे, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांच्या चुका. जर देवाबरोबर तुमचं नातं मजबूत असेल तर जमिनीवर राहणारा कोणीही तुमचं काहीही बिघडू शकत नाही. काही गोष्टी रडल्यामुळे नाही तर वाट पाहिल्यामुळे, संयम ठेवल्यामुळे मिळतात. दुसऱ्यांच्या मूर्खपणावर हसाल तर तुमचा अहंकार वाढेल आणि स्वतःच्या मूर्खपणावर हसाल तर अहंकार तुटेल. परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नसेल तेव्हा मनाची स्थिती बदला. सगळं आपोआप बदलेल. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी का गर्दी आहे? जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही. पाप विचारात असतं, शरीरात नाही, आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. जे मनात आहे ते बोलून टाकलं तर बऱ्याच वेळा दुरावा निर्माण होतो. एकदा देवाची पूजा केली तर देव सुद्धा मिळत नाही. मग एकदा प्रयत्न केल्यावर यश कसे मिळेल? थोडं थांबायला हवं, थोडे अधिक प्रयत्न करायला हवेत. हातावरच्या रेषावर नाही तर त्या हातावरच्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास ठेवायला हवा. कोणालाही इतकंही खाली पाडू नकोस देवा की त्यांनी तुला आवाज दिला तरी तो तुला ऐकू येणार नाही, आणि इतकंही वर कोणाला उचलू नकोस की तू आवाज देताच त्याला ऐकू येणार नाही. मोबाईलची गॅलरी आणि तुमच्या मनाला इतकं स्वच्छ ठेवा की कोणीही उघडून पाहिलं तरी लाज नाही वाटली पाहिजे. ठेच लागल्यामुळे गोष्टी भलेही तुटतील, पण माणूस ठेच लागल्यामुळेच सुधारतो. माणसाला बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलायचं हे शिकायला पूर्ण आयुष्य लागतं. प्रेम, तिरस्कार, दुश्मनी, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा, परंतु विश्वास ठेवा की तुम्ही जे कराल ते तुम्हाला दुप्पट मिळेल. जेव्हा कोणी तुमचं मन तोडेल तेव्हा गप्प राहायला शिका, कारण ज्यांना तुम्ही उत्तर देत नाही त्यांना देव उत्तर देत असतो. जिथे तुम्हाला महत्त्व दिले जात नाही तिथं जाणं बंद करा.
मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो. कधी कधी तुमचं गप्प राहणं पण तुमच्या शत्रूचं डोकं हलवून सोडू शकतं. कला कौशल्य प्रत्येकाचं वेगळे असतं. कोणाचं लपून राहतं तर कोणाचं छापून येतं. कोणाचाही त्रास सहन करणारा माणूस जेव्हा हसून त्रास सहन करत असेल तर त्या माणसाचा बदला देवच घेतो. वाईट व्यक्ती जेव्हा आपण संत आहोत असे ढोंग करते तेव्हा ती सर्वात वाईट ठरते. जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत सत्याची अपेक्षा करते तिला रस्त्यात शत्रूखेरीज कोणीही भेटत नाही. काटकसरी माणूस गरिबी दाखवत श्रीमंत होतो तर उधळा माणूस श्रीमंती दाखवत गरीब होतो. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक नवीन दिवस ही तुम्हाला मिळालेली नवीन संधी असते. दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल. गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षणे आहेत. अपशब्दाकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर ते बंद होतात, पण जर तुम्ही रागावलात तर तितकीच तुमची लायकी आहे असे समजले जाते. शहाणा माणूस बोलण्यापूर्वी विचार करतो तर मूर्ख माणूस बोलण्यानंतर विचार करतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.